पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जर 3 तारखेपासून काम चालू झाले नाही तर कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। आदिवासी बांधव। पेण तालुक्यातील फणसवाडी, नाडे, निंबाळवाडी, भोगेश्वर या रस्त्यासंदर्भात आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं होतं। सत्यशोधक सर्वोदय संघटना यांच्या माध्यमातून संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 13 गावची लोक आदिवासी बांधव या सत्याग्रह आंदोलनामध्ये सहभागी होते। जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी त्यांची भूमिका होती। परंतु शासकीय अधिकारी व पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा विषय तात्पुरता मागे घेण्यात आला। येणाऱ्या 3 तारखेपासून काम चालू करण्याचं आश्वासन प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेचे इंजिनियर यांनी दिलं आहे। जर काम चालू झालं नाही तर 5 तारखेला या अधिकाऱ्यांवर व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करणार या भूमिकेमध्ये सर्व गावची लोक आहेत। गेली 2 वर्षापासून रस्त्याचे काम धुळकात पडलेलं आहे, परंतु या अधिकाऱ्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही। वन खात्याचा कुठलाही परवानगी घेतल्या नाही, उडवाउडीचे उत्तर देऊन वेळ मारून फक्त घेत आहेत। सत्यशोधक सर्वोदय संघटना संदीप पाटील यांनी ठाम भूमिका घेऊन प्रश्न जर मार्ग लागला नाही तर याच पुढचं आंदोलन मोठं होणार असा इशाराही त्यांनी दिला आहे। बाईक जवळ घ्या। जवळ घ्या बाईक जवळ अजून। हा ते पण वन विभागाच्या हद्दीत झालंय आणि ऍक्च्युअली त्या मोऱ्यांसाठी जी माती वापरली गेली ती पण वन विभागाच्या हद्दीतून काढून नापट्टी लावली। त्यावेळेला माझ्या स्टाफने त्यांना सांगितलं, संबंधित ठेकेदारांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वन विभागाची परवानगी घ्या आणि हे पत्रव्यवहार आम्ही त्यांना 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेले आहेत, पण संबंधित विभागाकडून आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप कार्यालयात प्राप्त झालेला नाही। म्हणून मग त्याला ते सारखं वारंवार वन विभागाचा अडथळा आहे असं ते म्हणते, पण ही गोष्ट चुकीची आहे। तरी आता त्यांनी वन विभागाकडे फक्त असा प्रस्ताव द्यावा रस्त्याच्या संदर्भात आणि तो आम्ही विभागीय कार्यालयात सादर करू आणि आमच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत चालणारे आमचे रस्ते, या रस्त्याला अलोकेट होऊन आज बरीच दिवस झाली। उर्वरित कालावधी आज प्रासंगिक तुम्हाला सांगतोय 2005 ला या रस्त्याला जर तुम्ही चालला असतात तर आम्ही लोक ज्या विद्यार्थी गावातून शाळेमध्ये यायचो तर प्रत्येक विद्यार्थी मागलेल्या अवस्थेत असायचा, चिखलाने मागलेल्या अवस्थेत असायचा आणि ती पुन्हा वेळ 2026 ला येत असेल तर 15 वर्ष प्रशासनानं काय केलं हा जा विचारण्याची गरज आहे खरं तर। कारण आमच्यासारखी पिढी जर पायी चालत येणार तरी चिखलात येत होती आणि गणपतीचा सण असायचा दुर्लक्ष टाकून आम्ही जायचो आणि दुर्दैवानं इथल्या ठेकेदारांना माहिती आहे, इथल्या आमदारांना माहिती आहे, इथल्या खासदार साहेबांना माहिती आहे, इथल्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे, इथल्या प्रांत अधिकारी साहेबांना माहिती आहे हा रस्ता साधारण नाही आहे, प्रायोरिटी वरती घ्यायला पाहिजे होतं। आज प्रशासन म्हणते आम्हाला 2 दिवस द्या। किती दिवस द्या आम्हाला? 2 दिवस द्या। खरं तर हा तुमचा विजय लक्षात ठेवा। तुम्ही केलेल्या आजच्या आंदोलनाचा विजय की 2 दिवस अगोदरच निर्णय होतोय, याचा दुसरा अर्थ काय? प्रशासनाला त्यांच्या चुका मान्य आहेत, आम्ही योग्य आहोत हे आज परत आणि म्हणून या देशामध्ये कलम 21 नुसार इथला आदिवासी बांधव, इथला मराठा बांधव, इथला कुणबी बांधव राहणारा प्रत्येक नागरिक त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि चांगल्या दर्जाचे रस्ते हे देणं भारताचं कर्तव्य असतं। आज ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आंदोलन करण्याची वेळ आहे। दुर्दैव हे बांधवान आपलं आणि म्हणून शेवटचा अंतिम मुद्दा सर्वांनी गामी लक्षात घ्या। अरे आज तुमचा आंदोलन सत्याग्रह होता रस्त्यासाठी, फणसवाडी निंबाळवाडीसाठी काय फणसवाडी? आज सर्व या भागातील जे पंचक्रोशीतील जेवढे नागरिक आहेत त्यांना हा बऱ्याच 2 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही संबंधित प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांना पत्र देऊन आम्ही आंदोलनाची इथे हाक दिली होती आणि त्या हाकेला साथ देऊन या पंचक्रोशीतील सर्व नागरिक इथे आलं, प्रशासन आलं आणि आज या आंदोलकांच्या समोर आणि सर्व नागरिकांच्या समोर प्रशासनाने आम्हाला ग्वाही दिलेली आहे की येत्या 3 तारखेला लेखी आश्वासन देऊन या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही तुर्तास हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे। काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कामाला स्थगिती देणार नाहीत। त्याचं आंदोलन होतं आणि आंदोलनादरम्यान आपण काय आश्वासित केलं? पेण तालुक्यातील पानेड ते फणसवाडी रस्ता, नाडे ते बोगेश्वर रस्ता आणि आजही
नाडे ते भोगेश्वर रस्ता हे 3 रस्त्याचं काम आम्ही येत्या 3 दिवसामध्ये चालू करत आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.